हाय फ्रेंड्स, मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार। तो काल मी जो किचन प्रोडक्टचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि असेच पुढे पण माझ्या सगळ्या व्हिडिओजला रिस्पॉन्स द्या आणि भरभरून प्रेम द्या, अशीच मी अपेक्षा करते। कालचा जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता तो किचन फाइंड्सचा पार्ट 1 होता आणि आज जे आपण प्रोडक्ट्स बघू तो पार्ट 2 असणार आहे। म्हणजे आजचे जे प्रोडक्ट आहेत ते पण खूप यूजफुल आहेत। मी ह्या बऱ्याच दिवसापासून यूज करते आहे आणि मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जे पण प्रोडक्ट्स मी दाखवणार आहे त्या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तुम्हाला जर यातली एखादी वस्तू आवडली तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन डायरेक्ट क्लिक करा आणि तुम्हाला त्यावरून शॉपिंग करता येईल। तर कालच्या व्हिडिओमध्ये जे काही मी प्रोडक्ट्सची लिंक्स दिली होती, काही प्रोडक्ट्स त्यातले आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत। सो आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक असतील तर त्याची मी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टची लिंक तुम्हाला देईल। 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्टला मिशोवर सेल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अप टू 70% डिस्काउंट मिळणार आहे। सो वाट कशाची बघताय? तुम्ही लवकरात लवकर जे प्रोडक्ट आवडतात ते सेव्ह करून ठेवा, तुमच्या विशलिस्टमध्ये टाकून ठेवा आणि लवकरात लवकर परचेस करा, कारण की एवढा मोठा डिस्काउंट आणि इतक्या अफोर्डेबल रेंजमध्ये प्रोडक्ट्स तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही। माझे जे व्हिडिओज आहेत ते ऑल्टरनेट डेजला येणार आहेत, म्हणजे जर मी आज व्हिडिओ टाकला तर उद्या माझा व्हिडिओ येणार नाही, परवा येईल। सो तुम्हाला जर चेक करायचं असेल तर ऑल्टरनेट डेजला चेक करा। आणि तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। सो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो फर्स्ट प्रोडक्ट आहे हे मल्टीपर्पज स्टँड, तुम्ही बघू शकता। तर हे मी बाथरूम प्रोडक्ट्स ऑर्गनाइज करण्यासाठी यूज करते आणि हे सेल्फ अडेसिव्ह आहे, म्हणजे याला तुम्हाला ड्रिलिंगची वगैरे गरज नाही। याला 2 हुक येतात, मी पिक्चर साईडला अटॅच करून देईल कारण की मी ऑलरेडी यूज करते, तर याच्या ज्या क्लिप्स आहेत त्या ऑलरेडी अटॅच केलेल्या आहेत। सो खूप स्टर्डी आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून यूज करते, तरी याला जंग वगैरे चढलेला नाही आणि इतकी छान क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता। मी सेपरेट एक बाजूला व्हिडिओ अटॅच करून देईल, तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता जवळून। आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये हे प्रोडक्ट आहे, तर तुम्ही नक्की परचेस करू शकता। मी तुम्हाला साईडला फोटो लावून देईल की हे लावल्यावर कसं दिसते। सेकंड प्रोडक्ट आहे हे स्टँड। हे जरी आपल्याला असं वाटते छोटेसे आहे, पण हे किचनमध्ये खूप यूजफुल असतात। जेव्हा तुम्ही भाजी बनवता किंवा एखादा पदार्थ बनवता आणि तो गरम असतो आणि तुम्हाला तो प्लॅटफॉर्मवर ठेवायचा असतो, आणि जर तुमचं वुडनचा प्लॅटफॉर्म असेल आणि ते जर हीट रेजिस्टंट नसेल तर तुम्ही गरम कढाई किंवा गरम पातेलं कुठेही तिथं ठेवू शकत नाही, याची खूप गरज पडते। म्हणून मी हे ऑर्डर केले आहेत, म्हणजे तुम्ही इझिली हे खाली ठेवून याच्यावर तुमची कढाई ठेवू शकता, जेणेकरून हीट खाली ट्रान्सफर होणार नाही। तर तुम्ही केक करत असणार किंवा काही बेकिंग करत असणार किंवा काही पण तुम्हाला वाफवायचं असेल आणि तुम्हाला हे कढईमध्ये खाली ठेवून याच्यावर तुम्ही पातेलं ठेवून तुम्ही यूज करू शकता हे स्टँड। आणि बघा याची क्वालिटी किती सुंदर आहे, मी साईडला एक व्हिडिओ अटॅच करून देईल आणि जवळून तुम्हाला याची क्वालिटी दाखवेल, तर तुम्ही बघू शकता किती छान आहे। हे मला 2 रिसीव्ह झाले आहे, याची प्राईस तर मला आठवत नाही, पण मी लिंक देऊन देईल, तुम्ही त्याच्यामध्ये चेक करून घ्या। खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे आणि खूप छान क्वालिटी आहे। थर्ड प्रोडक्ट आहे हे। एनी गेसेस? तुम्ही गेस करू शकता हे काय असेल? मी पण जेव्हा बघितलं तेव्हा फर्स्ट टाईमच बघितलं होतं मिशोवर, पण मी जेव्हा सर्च केलं तर मला समजलं की हे आपली घासणी आहे। ह्या मला 10 पीसेसमध्ये रिसीव्ह झाल्या आहे, तुम्ही बघू शकता। ही अशी असते, जाडी असते ही। सो हे आपल्या हाताला लागत नाही आणि याच्यामध्ये खरकट पण अडकून राहत नाही। जेव्हा तुम्ही हे वॉश करता तेव्हा एकदम क्लीन होते आणि ही जवळपास आता मी हे रिसेंटलीच परचेस केलं आहे, तर मी आता ही आधी यूज करेल आणि याचा ऑनेस्ट रिव्ह्यू काय असेल यूज केल्यावर ते मी तुम्हाला सांगेल। मी आतापर्यंत याची जी रिव्ह्यू बघितली आहे ती खूप छान आहे, म्हणजे जवळ 15 ते 20 दिवस आणि तुमचा वापर चांगला असेल तर जवळजवळ 1 महिना एक घासणी जाते। तर ह्या अशा 10 मला रिसीव्ह झाले आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे, म्हणजे आय थिंक 94ला काहीतरी मला ह्या 10 मिळाल्या आहेत। आणि त्याच्यासोबत मला हा एक ब्रश पण रिसीव्ह झाला आहे,
या ब्रशनी तुम्ही तुमची गॅस शेगडी पण क्लीन करू शकता. जिथे आपली घासणी जात नाही तिथे तुम्ही याने इझिली बघा, यातला किती शार्प एज आहे, याने तुम्ही ती क्लीन करू शकता. तर मला तरी वाटते ही किचनसाठी खूप युजफुल प्रोडक्ट आहे, कारण की जी तारेची घासणी असते त्याने आपले हात खूप खराब होतात. हे त्यासाठी चांगलं ऑप्शन आहे. तर तुम्ही नक्की हे परचेस करून बघा. याचा मी अजून यूज केलं नाही आहे, हे मी यूज करून नक्की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा रिव्ह्यू देईल की हे कसं आहे म्हणून. नंतर आहे ही कढई, स्टेनलेस स्टीलची कढई आहे. आजकाल सगळी लोकं इतकी हेल्थ झाली आहे ना की सगळी आधी वापरली जाणारी ॲल्युमिनियम नॉनस्टिकची भांडी सगळी आउट ऑफ ट्रेंड गेले आहे. आता बऱ्यापैकी ती कोणी यूज करत नाही. तर ह्या स्टेनलेस स्टीलच्या कढई किंवा कास्ट आयर्नची भांडी सगळी यूज करतात. तर मी पण विचार केला की मी पण एक पाऊल हेल्दी किचनकडे जावं. माझ्याकडे अशी छोटी कढई आधी होती, 1 लिटरची, म्हणजे 1 ते 1.5 लिटरची असेल ती. पण त्याच्यामध्ये मला कधी कधी पाहुणे वगैरे आले तर ती कमी पडायची, म्हणून मी ही मोठी कढई ऑर्डर केली आहे. ही जवळजवळ 3 लिटरची कढई आहे आणि बघा किती छान क्वालिटी आहे याची. मी तुम्हाला जवळून व्हिडिओ बाजूला अटॅच करून देईन, तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता. आणि इतकी हेवी आहे आणि विशेष म्हणजे अशा कढईमध्ये तुमचं कुठलंच अन्न जळत नाही आणि जरी एखादं कढई जळली तरी ती इझिली तुम्ही घासू शकता. एकदम स्क्रबनी इझिली निघते, असं नाही की त्याला चिटकून राहील आणि त्याचा काहीच मार्क पण पडत नाही. आणि खूप छान क्वालिटी आहे याची. मला छोटंसं बाळ आहे आणि त्याच्यासाठी मला खूप काही बनवायचं असतं, वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या असतात, पण आपली कमी क्वांटिटी एवढ्या मोठ्या कढईत बनवणं शक्य नसतं. सो म्हणून मी माझ्या मुलाचे रेसिपीज किंवा फूड बनवण्यासाठी मी ही छोटी कढई ऑर्डर केली आहे. बघा किती क्यूट आहे ही कढई, तुम्ही बघू शकता. मला तरी बघितल्याबरोबर आवडली. मी किती दिवस झाले याला यूज करते, पण बघा किती छान क्वालिटी आहे याची. आणि इतकी प्रेस्टिजची आहे ही आणि इतकी छोटी असून खूप हेवी आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. ही कढई सध्या मिशोवर आउट ऑफ स्टॉक आहे, तर मी ॲमेझॉनची लिंक तुम्हाला देऊन देईल, तुम्ही तिथे जाऊन पण परचेस करू शकता. नेक्स्ट आहे ह्या स्टेनलेस स्टीलच्या लीड्स. तुम्ही बघा आपल्याकडे खूप सारे पातेले असतात किंवा छोट्या छोट्या कढई असतात. जसं की आता मी तुम्हाला ही कढई दाखवली, पण याच्यावर ठेवायला एखादी आपल्याकडे ज्या प्लेट्स असतात त्या याच्यावर बसत नाही, म्हणजे आपण काही याच्यात बनवलं तर याच्यावर झाकण ठेवायला. तर म्हणून मी अशा लीड्स ऑर्डर केल्या. हे बघा, हे इझिली याच्यावर बसतं टाईट आणि इझिली याच्यावर ठेवून आपण झाकून ठेवू शकतो. तसेच आपल्याकडे खूप सारे पातेले असतात. एखाद्या वेळेस आपण खूप जास्त स्वयंपाक करतो, वेगवेगळे पदार्थ करतो, तर ते झाकून ठेवायला आपल्याकडे मोठ्या प्लेट्स नसतात. तर म्हणून मी त्याच्यासाठी ह्या अशा लीड्स ऑर्डर केल्या आहे. ह्या 5 साईजेसमध्ये आहे. 5 साईजेसमध्ये मला रिसीव झाल्या आहेत. ह्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे छोटीशी कढई असेल तर त्याच्यावर ही सगळ्यात मोठी इझिली बसेल. आणि हे सगळे तुमचे जे पातेले असतात त्याच्यावर तुम्ही हे झाकण म्हणून ठेवू शकता. खूप छान आहे आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. मला तर खूप म्हणजे कमी प्राईसमध्ये मिळाले होते. तरी आता तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ही किचन लायनर. तुम्ही बघू शकता. तुम्हाला असं वाटायचं असेल ही काही चटई दाखवत आहे, पण ही चटई नाही, हे किचन लायनर आहे. मी डिटेल व्हिडिओ साईडला अटॅच करून देईल. हे इतकं छान आहे. हे बघा, याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि हे तुम्ही किचन ट्रॉलीजमध्ये, तुमच्या कबर्डमध्ये किंवा एखाद्या टेबलवर टेबल क्लॉथ म्हणून किंवा छोट्या छोट्या ज्या रॅक असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे अरेंज करू शकता. आणि हे ठेवून त्याच्यावर तुमचे कंटेनर अरेंज करा किंवा ट्रॉलीमध्ये हे ठेवा. हे इझिली वॉशेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या खराबही झाल्या तरी इझिली वॉश करता येतील आणि तुमची ट्रॉली घाण होणार नाही. दिसायलाही खूप छान दिसतं हे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की किती छान दिसते. मी माझ्या ट्रॉलीमध्ये, कबर्डमध्ये, टेबलवरती ठेवलेली आहे हे. तर तिथे खूप छान दिसते आणि यांनी खूप छान लुक येतो आणि क्वालिटी खूप छान आहे. ही मला खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाली. म्हणजे मला प्राईस आठवत नाही, पण ही 10 मीटर लॉंग मिळाली आहे मला. खूप ॲटलिस्ट 150पर्यंत असेल. 110 का 150 याची प्राईस होती आणि 10 मीटर लॉंग अशी मिळाली आहे. तर तुम्ही ज्या साईजची पाहिजे त्या साईजची कट करून तुम्ही अरेंज करू शकता. नंतर आजचं शेवटचं प्रोडक्ट आहे हे फ्रीज स्टोरेज कंटेनर. तुम्ही बघू शकता
किती छान आहे. मी ऑलरेडी याला यूज करते, त्याच्यामुळे त्यात भाजीपाला तसाच आहे. मी कधी पण भाजीपाला असा ऑर्गनाईज करून ठेवते आणि या कंटेनर्समध्ये माझं फ्रीज पण खूप ऑर्गनाईज दिसतं आणि भाजीपाला पण याच्यामध्ये खूप फ्रेश राहतो कितीतरी दिवस. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये कढीपत्ता ठेवला आहे. याला जवळपास 8 ते 10 दिवस झाले, तरीही हा इतका फ्रेश दिसतोय. याच्यामध्ये भाजीपालासुद्धा फ्रेश राहतो आणि याच्यामध्ये खाली तुम्हाला दिसेल, त्याच्या खाली एक जाळी दिली आहे, त्याच्यामुळे याच्यातलं मॉइश्चर खाली येऊन जातं पूर्ण तळाशी त्या बॉक्सचा आणि भाजीपाला आपला फ्रेश राहतो. तुम्ही बघू शकता हे याच्या खाली अशी जाळी असते. मी टिश्यू पण यूज करते त्याच्यावरती, म्हणजे अजून फ्रेश राहतो भाजीपाला. जितकं पण मॉइश्चर आहे ते टिश्यू ॲब्झॉर्ब करून घेतं. आणि हे बघा, हे कॉर्न पण मी किती दिवस झाले ठेवले, अजूनही जसेच तसे आहे. तुम्ही बघू शकता याला जवळजवळ 8 ते 15 दिवस झाले, तरी हे कॉर्न अजूनही फ्रेश आहेत. मला तर ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट वाटते मला. म्हणजे हे मला 6 रिसीव झाले होते, 6 बॉक्स रिसीव झाले होते. आणि बघा, खूप छान टोमॅटो पण तुम्ही खूप छान स्टोअर करू शकता. असे कुठलीही भाजी, ही भेंडी बघा, मी भेंडी स्टोअर करून ठेवली आहे. परत अशी कोथिंबीर पण खूप फ्रेश राहते याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता हे जे सगळं मॉइश्चर आहे तुम्हाला दिसतंय, हे पूर्ण हे टिश्यू आणि या जाळीच्या खाली येऊन बसतं. त्याच्यामुळे तुमची कोथिंबीर पण सडत नाही किंवा खराब होत नाही, खूप दिवस टिकते आणि पिवळी पण पडत नाही. म्हणजे तुम्ही यूज करेपर्यंत ती फ्रेशच राहणार. सो याचा क्लोज व्ह्यू मी तुम्हाला पुढच्या अटॅचमेंट मी एक व्हिडिओ अटॅच करते समोर, त्याच्यामध्ये मी याचा क्लोज व्ह्यू तुम्हाला देईन. आजचे किचनचे युजफुल प्रोडक्ट्स जे मी ऑलरेडी यूज करते आणि त्याचे ऑनेस्ट व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केले आहे. आणि जे मी मिशोवरून मोस्टली ऑर्डर केले आहेत, म्हणजे सगळेच मिशोवरून ऑर्डर केले आहेत, पण यातले काही जे प्रोडक्ट आहेत जे मिशोवर सध्या आउट ऑफ स्टॉक आहे, पण तरी जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तसंच प्रोडक्ट जर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर अवेलेबल असेल तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल. सो तुम्हाला जर ते परचेस करायचे असेल तर नक्की त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. आणि हो, अजिबात विसरू नका की 2 आणि 3 ऑगस्टला मिशोचा सेल आहे. मला त्यामध्ये भरपूर डिस्काउंट मिळणार आहे, तर खूप शॉपिंग करा. आणि मला असं वाटते शॉपिंग हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तर ते आपण करायलाच पाहिजे. आणि एक गृहिणी म्हटलं म्हणजे किचनसाठी आपल्याला कितीही शॉपिंग केली तरी आपल्याला ती कमीच पडते, कारण की आपल्याला असं वाटतं की नेहमी आपलं घर ऑर्गनाइज्ड राहिलं पाहिजे, तर त्यासाठी आपण सारखं किचनसाठी काही ना काही ऑर्डर करत असतो. मी अजूनही बरेच काही प्रोडक्ट ऑर्डर केले आहे, मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेन. तर तुम्हाला हे आजचे प्रोडक्ट यूजफुल वाटले की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओजला असाच भरभरून प्रतिसाद देत राहा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल अजून युजफुल व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा. तसेच तुम्हाला अजून कुठले सब्जेक्टवर व्हिडिओज बघायचे आहेत तुम्ही मला सजेस्ट करू शकता, मी नक्की व्हिडिओ बनवेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी मी तुम्हाला मेकअप किंवा फॅशन या 2पैकी एक व्हिडिओ माझा येणार आहे, तो परवा येईल. सो तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करू शकता, मी त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवेन. एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे, तर तुम्हाला एखादा मेकअप ट्युटोरियल पाहिजे असेल तर तोही मला सांगा, किंवा सेल्फ मेकअप टिप्स तुम्हाला पाहिजे असतील तर तेही मला सांगा. मी तुम्हाला नक्की छान छान टिप्स देईल, जेणेकरून तुम्ही कमी प्रोडक्ट्समध्ये कसे ग्लो करू शकणार ते तुम्हाला मी सांगेल. सो असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघत जा, कारण की खूप युजफुल प्रोडक्ट असतात. आपल्याला बरेच असे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला माहिती नसतात, पण ते यूज केल्यामुळे आपलं घर आणखी ऑर्गनाईज दिसतं. मीही अशीच होती आधी, मला खूप काही माहिती नव्हतं, पण असंच रिसर्च करून मी शिकले आणि आता खूप काही गोष्टी मी ऑर्डर करते माझं घर ऑर्गनाईज करण्यासाठी, कारण की मला घर ऑर्गनाईज करायला खूप आवडतं. सो तुम्हाला पण माझ्यासारखीच घर ऑर्गनाईज ठेवायची आवड असेल तर नक्की तुम्ही यामधले प्रोडक्ट परचेस करू. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. सो तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. Thank you for watching.